पुईखडी सबस्टेशनच्या वीज वाहिनीची दुरुस्ती सोमवारी होणार आहे। त्यामुळे ए, बी, सी, डी, ई वॉर्ड आणि संलग्न उपनगरात 10 फेब्रुवारी रोजी पाणी पुरवठा होणार नाही, तर 11 फेब्रुवारी रोजी अपुरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होईल। त्यामुळे उपलब्ध पाणी काटकसरीने वापरावं असं आवाहन जल अभियंत्यांनी केलंय। विद्युत वाहिनीच्या मासिक दुरुस्तीमुळे दर 2 आठवड्यानं एकदा पुईखडी आणि बालिंग्यातून होणारा पाणी पुरवठा 2 दिवस खंडित होतोय। गेल्याच आठवड्यात बालिंगा सबस्टेशनच्या वीज वाहिनीच्या दुरुस्तीमुळे निम्म्या शहराचा पाणी पुरवठा ठप्प झाला होता। आता सोमवारी पुईखडी सबस्टेशनमधील 33 आणि 110 केव्ही वीज वाहिनीची मासिक देखभाल दुरुस्ती होणार आहे। त्यामुळे 10 फेब्रुवारी रोजी म्हणजेच सोमवारी निम्म्या शहराचा पाणी पुरवठा खंडित होणार आहे। तसंच बावडा फिल्टर पंप हाऊस इथल्याही विद्युत वाहिनीच्या दुरुस्तीचं काम होणार आहे। त्यामुळे ए, बी, सी, डी, ई वॉर्ड आणि संलग्नित उपनगर तसंच ग्रामीण भागात सोमवारी पाणी पुरवठा होणार नाही। संपूर्ण फुलेवाडी रिंग रोड, राजोपाध्ये नगर, तुळजाभवानी कॉलनी, पांडुरंग नगरी, टाकळकर कॉलनी, राधानगरी रोड, हरिओम नगर, क्रशर चौक, शिवाजी पेठ, शिवाजी पुतळा परिसर, मिरजकर तिकटी, जुना वाशी नाका, उमा टॉकीज, गुजरी या भागात सोमवारी पाणी येणार नाही। शिवाय राजारामपुरी, यादवनगर, कामगार चाळ, अंबाई डिफेन्स कॉलनी, कसबा बावडा, लाईन बाजार, रमणमळा, ताराबाई पार्क, लोणार वसाहत, रुईकर कॉलनी, सदर बाजार, कदमवाडी, जाधववाडी, बापट कॅम्प, शिवाजी पार्क, नागाळा पार्क, व्हीनस कॉर्नर, शाहूपुरी 1ली ते 4थी गल्ली, 5 बंगला परिसर या ठिकाणचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे। तर 11 फेब्रुवारी रोजी अपुरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे। वारंवार शहरातील पाणी पुरवठा खंडित होत असल्यानं नागरिक मात्र वैतागलेत।